चारही बाजूने आर्थिक व मानसिक कुंचवणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवावर आता खरेदी विक्री उठली असून शेतकऱ्यांकडून खरेदी होत असलेल्या शेतमाल मोजणाऱ्या वनकाट्यात फरक पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची अवैध लूट होत असल्याचे आज स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिसून आले। त्यावरून बाजार समितीत गोंधळ उडाल्याने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी थांबली असून काट्यात मोठा फरक पडल्यास शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल मालाचे अवैधरित्या चोरी होत असल्याची चर्चा बाजार समितीत पाहायला मिळाली। शेतकऱ्यांच्या मालाला व्यापाऱ्याकडून योग्य भाव भेटत नाही किंवा त्यांच्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनाने नाफेडकडून हमी भावाने शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यासाठी स्थानिक पातळीवर खरेदी विक्री संघ हे नाफेड आणि शेतकरी यांच्या मध्ये दुवा बनून नाफेडच्या खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते। परंतु आज खरेदी विक्रीच्याच वनकाट्यामध्ये फरक पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची पोत्यामध्ये 1 किलोचा फरक पडल्याचे लक्षात आले। यावरून खरेदी विक्रीच्या आणि बाजार समितीच्या काट्यावर मालाची मोजणी केली असता त्यात फरक लक्षात आल्याने नाफेडने आज मालाची मोजणी थांबवली। त्यामुळे सकाळी 4 वाजतापासून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना दुपारी 2 वाजेपर्यंत वाट पाहत बसावे लागेल। त्यानंतरही त्यांच्या मालाची खरेदी कधी होणार याबाबत शाश्वती नाही। सदर मोजमापाचे काटे नियमितपणे तपासणी केले जायला पाहिजे, पण असे असताना 15 दिवसापासून काट्याची तपासणी झाली नसल्याचेही समजते। असे असताना शेतकऱ्यांच्या मालाची होणारी तूट कोणाच्या घशात जाणार आहे हा प्रश्न अनुत्तरित होत आहे। परंतु आता काट्यात फरक आहे म्हणून मोजणी बंद केली आहे, आता पुन्हा किती वेळ वाट पाहावी लागेल। घडली आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याच्याबद्दल आपले मत काय आहे साहेब? आज नाफेडच्या जो खरेदी चालू आहे त्याच्यामध्ये जो वजन काटा आहे त्यांनी खरेदी विक्रीनं त्याच्यामध्ये थोडाफार फरक वजनामध्ये दिसून आल्यावर त्यांना आम्ही सांगण्यात आलं तो टेक्निकली प्रॉब्लेम आहे, कारण की काटे हे बऱ्याच ठिकाणी हलवले जाते, त्यामुळे आणि जागे लेवलमध्ये नसल्यामुळे थोडाफार फरक येण्याचे चान्सेस आहे। पण जसं लक्षात आल्याबरोबर काटे बंद करण्यात आले। टेक्निकली प्रॉब्लेम आहे, तो लिमिट नसतो। एखाद्या वेळेस जागेचा प्रॉब्लेम आला किंवा काट्यावर एखादं पोतं जास्त आपटला गेला तो फरक होऊ शकतो। त्यामुळे त्यांना काटे दुरुस्त करण्यावर पत्र पण देऊन त्यांना पत्र देण्याबाबत सांगण्यात आलेलं आहे। आणि जोपर्यंत ते वजन कायमध्ये काटा दुरुस्त होणार नाही तोपर्यंत वजन माफ करण्यात येऊ नये याची सुद्धा माहिती त्यांना देण्यात आलेली आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।